नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. तशी ती नाजूक थोडीशी लाजरी आई बाबांची एकुलती एक गोजिरी. नटायला स्विमिंग करायला खूप आवडतं, पण अभ्यास मात्र नकोसा वाटतो. बाकी सगळ्यात आहे ती हुशार आणि हो तशी ती खूप समजूतदार. भेटूया इवल्याशा वेदिकाला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. ए बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, फ्रेंडशिप बँड. आता वेदिका आणि ताई बेस्ट फ्रेंड्स तू आणि मी बेस्ट फ्रेंड्स. तू किती क्यूट आहेस ग वेदिका. ए तुझ्या स्कूलचं नाव काय आहे? मोठा. पण मला तर वाटलं की पोद्दार आहे तुझ्या शाळेचं नाव. पोद्दार आहे का? मग मोठा. अच्छा मोठाच आहे. ओके सॉरी माय बॅड. आणि तुझ्या टीचरचं नाव काय आहे? निर्मला टीचर, ज्योती टीचर, नम्रता टीचर. आणि तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत? दुर्वा, गोजिरी आणि प्रणय, हो ओम. एवढेच आहे. आणि सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? कैवल्य मी. आणि वेदिका काय करते कैवल्यला? खाऊ घालते. मस्त. ए ऐक ना, स्विमिंग मध्ये काय झालं होतं? स्विमिंग मध्ये सगळं. काय सगळं झालं? मी ना स्विमिंग मध्ये माझा छोट्या स्विमिंग मध्ये माझा पाय टेकवत होता. छोट्या स्विमिंग मध्ये, स्विमिंग पूल मध्ये का? मग तू किडी पूल मध्ये गेलेली? किडी पूल असतो छोट्या मुलांचा, त्याच्यात गेली होतीस? आणि तुझं स्विमिंग कॉस्ट्युम कुठल्या रंगाचा आहे? स्विमिंग कॉस्ट्युमचा कलर मला नाही माहित. ए आणि तो कॅमल कुठे भेटला तुला? कॅमल हा डोंबिवलीला कॅमल भेटला. आणि काय बोलला तुला तो कॅमल? काहीच नाही बोलला. मग तू बसली होती कॅमल वरती आणि हात लावला का ग? कसा होता तो? सॉफ्ट होता का एकदम हार्ड होता? कसा होता तो? मऊ होता. आणि उंच होता कॅमल का छोटूसा होता? उंच. आणि कलर ब्राऊन कलर. आणि तो काय खात होता? तुला नाही माहिती? बर आपण त्याला विचारूया. हा आणि तू महाबळेश्वरला गेली होतीस, तिथे काय केलं? मी तिथे ना एवढी मोठी आईस्क्रीम खाल्ली. बापरे, एवढं मोठं आईस्क्रीम सगळ्यांना दिली. तू सगळ्यांबरोबर शेअर केलं? हे तू गुड गर्ल आहे ना, सगळ्यांना शेअर करतेस ना सगळ्यांबरोबर. मी समज तुला चॉकलेट दिलं तर तू कैवल्याला देशील का तू एकटी खाशील? तुम्ही मला 4 चॉकलेट दिले, 2 मला, 2 कैवल्याला. अच्छा हुशार आहे एकदम. आणि मी तुला 5 दिले तर कैवल्याला किती? मला 5 दिले तर मला 2 आणि कैवल्याला 3. गोडू आहे ग. त्याला 3 देणार ना तू? नाईस, व्हेरी नाईस. हे मला छान पोएम म्हणून दाखव ना. Twinkle twinkle little star, how I wonder what you are, up above the world so high, like a diamond in the sky. वा. आणि ते बाबांनी तुला कुठलं शिकवलेलं? एक परदेसी मेरा, ते काय गाणं होतं ग? ते कसं होतं? ते नाही माहिती मला. आणि दुसरं भातुकलीच्या खेळामधले? ते पण नाही माहिती. तुला माहितीये भातुकलीच्या खेळामधले? तुला येतं? तू असे खोटं मला सांगते. अच्छा जाऊ नकोस, इकडे बस. हे बघ, ह्याला बोलतात फिंगर पपेट. हा तुला किती देऊ आणि मला किती ठेवू? तुला कुठले पाहिजे? सगळे घालतेस? कुठले? सगळे येतात. ओके. या फिंगर मध्ये सगळ्या फिंगर मध्ये. आणि पायाच्या फिंगर मध्ये पण घालायचं असतं हे? मग फक्त हाताच्या फिंगर मध्ये. ओके मी घालू का? मग तुम्हाला ते कसं बोलतात ते करून दाखव. हा पण तुझा हात तर एकदम छोटूसा आहे, मग तू कसं घालणार? हा अच्छा इथे पण घालू. बरं हे बघ
अजून एक राहिलाय. हो, अजून एक राहिलाय का? आता या सगळ्यांची नावं सांग आणि ते एकमेकांशी काय बोलतात ते मला सांग. हा सांग, कसे बोलतात ते? मला ना याची आणि याची 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 याची. ओके, मग ह्याची आणि ह्याची गोष्ट स्टार्ट. हा पण. ओके, हा पण. तो पण लाव. ओके, हा आता सांग. हे 3 जण ह्या 5 जणांना गोष्ट सांगणार. हा, सांग. एक लायन असतो हा आणि एक हत्ती असतो. हा. ते दोघे मिळून ते नदीत जातात. हा, नदीत जातात. आणि त्यांना पोहताच नव्हतं येत. मग काय झालं? मग ते डुबून गेले. डुबून गेले ते? अरे रे, मग ते डुबून गेले. हा, मग त्यांना बाहेर यायला तयारच नव्हता ते. मग काय झालं पुढे? मला हा हा काय करतो? काय करतो? हा विचारतो, हा अरे बाबा हे तर डुबून गेले, आता मी काय करू? मी पण डुबून जाईल. मग हा पण डुबला. अरे मग पुढे? मग हा विचारतो, हा अरे तुम्ही कसे डुबले? हा आता मला हा बाहेर येता येतं, मी तुम्हाला सगळ्यांना बाहेर पोहोचून देईल. हा. मग तुम्ही सगळेजण हा बाहेर निघून येईल आणि पाण्यात जायचं नाही. मग तुम्ही परत डुबून जाईल. हा. मग पुढे काय झालं एंड मध्ये? मग सगळे म्हणता हो, आम्ही परत असं करणार नाही. काय म्हणतात ते? आले का पाण्यातनं बाहेर? आले का सगळे? सगळ्यांना वाचवलं का यांनी? पाण्यातनं बाहेर काढलं का? काढलं ना. मग काय झालं? आता सगळेच काढून ठेईल मी. हा. आणि याची अजून एक गोष्ट आहे. हा, ती नंतर सांगेल. खूप शांत आहे ना वेदिका? अशी ती खूप शांत दिसते, पण ती शांत नाहीये. हो का? मग शाळेत ना काय रिपोर्ट येतो? शाळेमध्ये आम्ही टीचरला विचारतो, ही तुम्हाला काही त्रास देते का? टीचरचं म्हणणे अजिबात नाही, एकदम व्हेरी गुड गर्ल आहे, शी इज अ व्हेरी गुड गर्ल असं सांगतात. ही मदत करते का तुम्हाला? हो, वेदिका मला खूप मदत करते. आमचं शॉप होतं पहिले इकडेच बाजूला, वेदू फूड्स करून. वेदू म्हणजे तिच्याच वेदिका? हो, तिच्यासाठीच. आणि आता जे पण काही तिच्यासाठीच तिच्या नावानेच चालू केले आम्ही. तर शॉपमध्ये माझं स्पेशल होतं आईस्क्रीम आणि स्नॅक्स आम्ही ठेवलं होतं. तर मी आणि तीच असायची दिवसभर दुकानामध्ये. ती शाळेतून आली की ती आणि मीच असायची. तर शॉपमध्ये आता लहान मुलं तसे खूप हट्ट करतात वगैरे, त्यातलं तिने खूप कमी हट्ट केले की मम्मी मला तू दिवसभर आईस्क्रीम देच. तसं नाही, उलट आमचे जेव्हा कस्टमर येतात आईस्क्रीम घ्यायला, आमचं लाईव्ह आईस्क्रीममुळे लाईव्ह आईस्क्रीम घ्यायला जेव्हा कस्टमर येतात, तर मी जशी बोलते या तुम्ही बसा, तुम्हाला काय देऊ, तसं ती पण मग रिपीट करते, काय देऊ तुम्हाला? आमची ना स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खूप छान आहे. ओके, किती देऊ? 1 की 2? असं पण ती विचारते. परत छान ऍक्टिंग करता. ही खूप समजूतदार आहे का बाबा? समजूतदार आहे ती. तिचा भाऊ आहे छोटा, कैवल्य, तर चुलत भाऊ येतो. तर ती त्याच्याबरोबर एवढं छान खेळते, त्याच्याबरोबर मस्त हात धरून त्याला फिरायला घेऊन जाते आणि बऱ्याच वेळा मस्ती पण करते. मी असं ऐकलं की तुम्ही 2 जण खूप छान गाता म्हणून. हो, है ना? मला एक झलक मिळणार का? वेदिका, गाणं बोलायचं? स्पेशलिटी, दोघं रात्री मस्त जुने गाणे बोलतात. पप्पा सुरुवात करतात, वेदिका साथ देते त्यांना. एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मीठा मीठा गम दे गया. कौन परदेसी मेरा दिल ले गया, मोटी मोटी अखियों में आंसू दे गया. अरे वा, खूप छान, मस्त. आता मी तुम्हाला काही शब्द विचारीन जे इंग्लिश मध्ये असतील, त्याचं तुम्ही मला मराठी भाषांतर सांगायचं आहे किंवा त्या इंग्लिश शब्दाला मराठीमध्ये समानार्थी शब्द काय आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. आणि जो जास्त स्कोअर करेल तो हिला जिंकून देणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. सुरुवात करूया. डेव्हलपमेंट. नवीन सुरुवात. अजून नवीन सुरुवात, एखादी गोष्टीला नवीन स्वरूपात घडवणं. शब्द सांगायचा, एक शब्द. ओके. मराठी शब्द डेव्हलपमेंटला तुम्ही पण बोलू शकता. डेव्हलपमेंट. एखादी बिल्डिंग जुनी असते तिला आपण नवीन डेव्हलप करतो. पण ती काय, मला तुम्ही इंग्लिश मध्ये सांगताय, मराठीत सांगा. आणि माझी परीक्षा नाही घ्यायची. नाही लक्षात येते. प्रगती, सुधारणा, विस्तार किंवा वाढ. बापरे. प्रगती. प्रगती. हा, बरोबर. ऑफिस.
ऑफिस, कार्यालय. कोल. कोळसा. हा. 2. कॉलनी. कॉलनी. चाळ. नाही. बिल्डिंग. जवळपास. इमारत. अजून इमारत. चाळ. वस्ती. वस्ती. जवळ, खूप जवळ आहे. वस्ती. वसतिगृह. नाही अजून जवळ खूप जवळ आहात तुम्ही. अं, 5. पाच. वसाहत. 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 Oh, ठीक आहे. 2-0. हा. डिटेक्टिव्ह. असं आपण नजर ठेवून असतो. कोण? तोच तो कोण? तोच विचारते मी तुम्हाला. संशय घेणार. तोच कोण आहे तो? वेळ काढला का सांगा. पोलीस. डिटेक्टिव्ह. काय म्हणतात सांगू? 5. 5. गुप्त आहे. अरे हा. तोच. ओके. आणि लास्ट वेफर. वेफर. बटाट्याचे चिप्स. त्यालाच काय म्हणतात? चिप्स. चिप्स इंग्लिश मध्ये. बटाट्याचं काय? वाळलेले बटाटे. नाही अजून. तळलेले वेफर्स. हा पण तेच. वेफर्स. वेफरला काय काय म्हणतात? काही पण सांगा. भाजीमध्ये आपण शब्द वापरतो. चकती. चकती. हा आमची काचऱ्यांची भाजी. So, आता माझ्या एक नंदनबाईला आणि खूप आवडते. दोन असा स्कोर झालाय आणि आई जिंकली आहे हा अरे गेम. Yay! तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी तुम्हाला मिळतोय संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू. छान गप्पा मारल्या वेदिकाने. घरात फुल एंटरटेनमेंट आहे ना? नॉनस्टॉप. मी तुम्हाला आता काही म्हणी विचारेन, वाक्प्रचार विचारेन. त्याचे शब्दाचे जे आद्याक्षर आहेत ती मी तुम्हाला देईन. त्यावरून तुम्ही ओळखायचंय ती म्हण कुठली येते. आई बाबांनी सुद्धा यामध्ये भाग घ्यायचा आहे. हा, सुरुवात करूया. पहिली म्हण आहे वे घे पे जा. वेळ घेऊन पेडगावला जाणे. बरोबर आहे. पेडगावच जाणे. पेडगावला जाणे. नेक्स्ट. कु शे वा ते वा. कुंपण शेत. अजून नाही. कुंपणा शेत. नाही. दुसरं. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. पण उत्तर एकदम सरळ दिलंय त्यांनी. नेक्स्ट. कामा. कामापुरतं मामा. अगदी बरोबर. दू ते म. दुसऱ्याचे ते माझे. नाही दुसऱ्याचं काही माझे नाही. दुसऱ्याचे ते माझे. नाही. दुसरं काहीतरी सांगा. नाही सांगू? 5. दुष्काळात 13वा महिना. आंबोज. अंगापेक्षा भोंगा जवळ. अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या. छान सांगितलं तुम्ही. खूप मस्त गप्पा मारल्यात. आजोबा सारखं तिला तुमच्याकडे यायचं असतं. काय वाटतं तुम्हाला वेदिकाविषयी? ते जास्त आमच्या अंगावरची रे, आमच्याकडे राहिले, खेळले. तिला सारखी आमची आठवण येते. त्याच्यामुळे मी इथे कधी आलो तर ती सारखी माझ्या मागे लागते. मला तुमच्याकडे यायचं. ते आले ते मग घरात एकदम चैतन्य. भरल्यासारखं. हा एकदम. पणजीबाई आहे आज तिची. पणजीबाई तुम्ही बोला बरं. ती आली की आम्हाला खूप आनंद होतो आणि चांगलं वाटतं आम्हाला ती आली म्हणजे. आम्हाला पण छान वाटलं तुम्हाला भेटून. हो. येस. आजीबाई. वेदिका आमची खूप लाडाची, कारण की आमच्या घरामध्ये ती 25 वर्षांनी लहान बाळालं होतं. ती झाल्यावर आम्हाला सगळं पूर्ण घराला खूप आनंद झाला होता. संपूर्ण आम्ही फॅमिली हॉस्पिटलमध्येच आम्ही जमलो होतो. तिला बघायला खूप उत्सुक होतो. आणि नंतर पण ती आमच्या खूप जीवकी प्राणी आमच्या संपूर्ण कुटुंबाची. आपल्या गप्पा तर खूपच छान रंगल्या आहेत. आता थोडंसं गेम कडे जाऊया. तर आईबा तुम्ही एक गेम खेळायचा आहे आणि हिला जिंकून द्यायचंय झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. खूपच इंटरेस्टिंग गेम आहे. कलरफुल गेम आहे आणि यामध्ये लक फॅक्टर सुद्धा आहे बरं का. तर खूप सोपं आहे की तुमच्याकडे टूथपिक्स दिले आहेत. त्याच्या सहाय्याने तुम्ही ह्यातले जे मणी आहेत ते या बोलमध्ये टाकायचे आहेत, पण डाव्या हाताने.
अच्छा. उजव्या हाताने पटकन होईल, डाव्या हाताने थोडंसं स्ट्रगल होईल आणि त्यानंतर एक जो ट्विस्ट आहे तो मणी गोळ्या झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे, 2 मिनिटं मिळणार आहेत. ठीक आहे, युअर टाइम स्टार्ट्स नाव. व्हेरी नाईस, खूप खूप छान करताय तुम्ही आई. एक मिनिट होऊन गेलंय. व्हेरी नाईस. लवकर लवकर लवकर, कमॉन कमॉन कमॉन. फास्ट फास्ट फास्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप स्टॉप स्टॉप. तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकलं असेल? बाबा, पप्पा. बघूया. हे कोण जिंकलं वेदिका? कारण प्रत्येक कलरला एक व्हॅल्यू आहे बरं का, आणि बापरे. ती आता तुम्हाला कळणार आहे. बाबा कुठलाही एक नंबर निवडा. 10 नंबर. येल्लो. येस. येल्लो. 1 2 3 4 5. 50 पॉइंट्स मोजूया आपण. ओके आई. 1 2 3 4 5 6 7. 70 पॉइंट्स. आता तुम्ही एक नंबर सांगा आई. 2. 2. पिंक. हा तुमचे 4 6. 76. हा आता बाबा बघूया. 1 2 3 4 5 6 म्हणजे झाले 12 आणि 50 आणि 12 62. हा 62 तुमचे झालेत. ओके आता पुढे बघूया बाबा. 5. ब्लू. ओके 1 2 3 4 5. 25 ह्याच्यात ऍड करूया. 62 आणि 25. 1 2 3 7 8. 40. अजून 40 ह्याच्यात ऍड करा. आईचे 116, बाबांचे 87. नेक्स्ट 7. 7. ओके 1 2 3 4. 28. 28 आणि आईचे 1 2 3 4 5 6. 42 ना. हां 42 ह्याच्यामध्ये ऍड केले. ओके आणि 0 आता मी उघडलंय, सो हे धरले जाणार नाही आहेत बाबा. आय एम सो सॉरी. आणि फायनल स्कोर्स आहेत बाबांचा 115 आणि आईचा 158. आणि आईने वेदिकासाठी जिंकली आहे झी युवातर्फे आकर्षक भेटवस्तू. थँक्यू. वेदिकाला भेटून मला खूप आनंद झाला. आय एम शुअर तुम्हालाही आजचा आमचा एपिसोड आवडला असेल. तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याही मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.